पुण्यामध्ये पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांना मारहाण करण्यात आली। तळजाई टेकडीवर तरुणांना पैलवानांकडून मारहाण करण्यात आली। हनुमान आखाडा मोहोळ तालमीतील पैलवानांकडून ही मारहाण करण्यात आली, तर पैलवानांनी तरुणीची छेड काढल्याचा आरोप आहे। तरुणांनी मध्यस्थी केली असता त्या तरुणांनाच या पैलवानांनी मारहाण केलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात पोलीस भरती सरावातील या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी नेमकं प्रकरण काय घडलंय ते ऐकूया। पुण्यातील तळजाई टेकडी या ठिकाणी आज सकाळच्या सुमारास काही पैलवान मंडळी आली आणि त्या पैलवानांनी अक्षरशः या सगळ्या विद्यार्थिनीला जी आहे ती मारहाण केलेली आहे। खूपच हा सगळा धक्कादायक प्रकार पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या तळजाई या ठिकाणी घडलेला आहे। नेमका घटनाक्रम काय झाला? सकाळी तुम्ही नेहमीप्रमाणे सराव करत होता, त्यावेळेस काय घडलं? चौघ जण मध्ये थांबले होते ग्राउंडच्या। आता त्यांना एवढं पण कळू नये की मध्ये थांबायची जागा आहे का। तुम्ही पळत असाल तुम्ही ग्राउंडवरून पळणार, तर तुम्ही आतमध्ये पण थांबू शकता। ते मध्ये थांबले, पोरं पळत होते, पोरांचा त्यांना धक्का लागला। तर आमच्यापैकी एका पोराने सांगितलं की भावा साईडला हो, तो धक्का लागल। तो डायरेक्ट म्हटला नाही मी नाही साईडला होणार, तुला काय करायचं ते का। तो तरी पण म्हटला की अरे असं नको करू, बाकीचे पळतात, बाकीचे धक्का लागल, जे काय करायचं ते कर म्हटलं। पहिले 14 जण होते, नंतर 2 गाडी पोरं त्यांनी बोलवली। कोण होते बोलवलेले? पैलवान होते का कोण होते? पैलवान 4-5 झोपडपट्टीतली पोरं होती, बाकी सगळे पैलवान होते। त्यांनी आमचा वर्कआउट संपायची वाट बघितली, तोपर्यंत वर्कआउट संपला। सर आमचे पोरांसोबत सगळे बोलतो, ते अचानक गेले घोळक्यामध्ये, डायरेक्ट पोरांना मारायला सुरुवात केली। बोटे वगैरे त्यांनी दाखवली आणि अशी भांड्याची शिवी दिली आणि दगड फेकले आमच्यावर त्यांनी। मी त्यांना बोललो की तुम्ही असं हे करताय ना, रिक्वेस्ट वगैरे मुली इंस्टावरती फॉलो करतात मुलींना, त्या मुलींची कंप्लेंट आली, मी तुम्ही असं करू नका। मग त्यावेळेस त्यांनी ठीक आहे म्हणले, त्यावेळेस नंतर काय कंप्लेंट आली नाहीये। परत नंतर आणखीन मुलींना तुम्ही चेक करू शकता, माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे। तर त्यांनी आणखीन फॉलो करतात, परत ही करतात, फॉलो करतात, मेसेज करतात, रिप्लाय दिला ठीक आहे, प्रत्येक विषयाला फॉलो करतात। तक्रार दाखल झालेली आहे, काय कायदेशीर कागदपत्र लिहिलेले आहे आणि आम्हाला आता सांगण्यात येत आहे की तुम्ही 3-4 जण थांबा, ज्यांना लागले तेच थांबा, बाकी सगळे निघून जावा। एकही मुलगा जायला तयार नाहीये ना, मी जायला तयार आहे। पोलिसांनी तर अजून काही ऍक्शन नाही घेतली, पण आमच्यावर त्यांनी शिवीगाळ केली। आमच्या चुकी नसताना त्यांनी आमच्यावर हे केलं, तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी आणि त्यांना जे काय ती कायदेशीर कारवाई करावी। पोलीस मात्र या सगळ्यांची मदत करत नाहीत असा आरोप देखील या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।